आज आपण पाहणार आहोत पालक खिचडी कशी बनवायची। ही खिचडी आपण 8 महिन्याच्या वरील बाळाला देऊ शकतो। तर त्यासाठी मी येथे पालक चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर इथे कुकर छान गरम होऊन द्यायचा। त्यामध्ये तूप टाकायचं। तूप गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरी ॲड करायची आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या चिरून टाकायच्या। त्यामुळे जास्त टेस्ट येते। ते चांगलं परतून दिल्याच्या नंतर त्यामध्ये पालक चिरलेले टाकायचे आणि चिमूटभर हळद टाकायची। इथे मी आंबेमोहर तांदूळ आणि मूग डाळ घेतलेले आहे। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता। ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून यात ॲड केलं। त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत ठेवायचं। 4 ते 5 शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर बंद करायचा आणि थंड होऊन द्यायचा। आणि बघा अशा प्रकारे चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मॅश करून घ्यायचं, जेणेकरून बाळ छान प्रकारे खाऊ शकेल। असं मॅश करून घ्यायचं चांगल्या प्रकारे। त्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि बाळाला तुम्ही भरू शकता। तर इथे बघा माझं बाळ कसं खात आहे, रिॲक्शन पण देत आहे छान झालंय म्हणून। तर तुम्ही हे 8 महिन्याच्या वरील बाळाला देऊ शकता। आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।